आंदोलकांना खरं मागे हटण्याची विनंती देखील पोलिसांकडून केली जाते। मात्र एकंदरीतच बघितलं तर दिल्लीमध्ये जे काही आंदोलन सुरू होतं, विद्यार्थ्यांवर हाणामारी झाल्याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेत आणि त्यानंतर बघितलं तर याची धग जी आहे ती थेट नाशिकपर्यंत देखील पोहोचलेली आहेत। इकडे जर बघितलं तर काही काँग्रेसचे पदाधिकारी देखील आहेत, त्यांच्याशी खरं तर आपण आता बोलण्याचा देखील प्रयत्न करूया। जर बघितलं तर अमित शहा राजीनामा द्या अशी मागणी खरं तर करणारे फलक जे आहेत ते त्यांच्या हातामध्ये देखील दिसून येत आहे। काय मागणी? आज जो विद्यार्थ्यांवर जो अत्याचार चालू आहे, हे गव्हर्नमेंट कोणत्याही प्रकारचं लक्ष द्यायला तयार नाहीये। आज मुलांचा हक्क मागण्यासाठी गव्हर्नमेंटकडे जात आहे, गव्हर्नमेंट पोलिसांच्या मार्फत त्यांच्यावर अत्याचार करते, त्यांच्यावर मुलींवर अत्याचार होत आहे। स्टुडंटचे जर ऐकून घेणार हे सरकार नाही येतं, हे सरकार काही कामाचं नाहीये आणि मोदी सरकारला ह्या गव्हर्नमेंट राहण्याचा काही अधिकार नाही। लवकरात लवकर मोदी सरकारने हा राजीनामा दिलाच पाहिजे। मोदी सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी ही केली जाते। काँग्रेसचे शहराध्यक्ष काय मागणी आहे? केंद्र सरकार आणि पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर हल्ला करत आहे, हे भारताचं उद्याचं भविष्य आहे, त्यांच्यावर हल्ला केला जात आहे। लहान मुलींवर हल्ला केला जात आहे, लहान मुलींच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला जातोय, त्यांच्या छातीवर पाय देऊन ओलांडले जात आहे, त्यांना पाठीमागून टोचले जात आहेत। हे अतिशय निंदनीय आहे। भारताच्या लोकशाहीला हे शोभनीय नाही। भारताची लोकशाही जगामध्ये प्रसिद्ध आहे, पण ज्या पद्धतीने मोदी सरकार त्याची पायमल्ली करतायत याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। शिक्षणामध्ये जे घोटाळे होत आहे, शिक्षणामध्ये ज्या चुकीच्या पद्धती आणल्या गेलेल्या आहेत त्याचा निषेध करून त्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने अमानुषपणे लाठीचार्ज केला जात आहे याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्वरित राजीनामा द्यावा। लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांना एखाद्या गुंडा मावाल्याप्रमाणे ज्या पद्धतीने खेचत नेलेले आहेत हे सुद्धा शोभनीय नाही आहे। या देशामध्ये लोकशाही जर अबाधित ठेवायचं असेल तर आपल्याला सर्व पक्ष जिवंत ठेवले पाहिजे, विरोधी पक्ष सुद्धा हा अस्तित्वात राहिला पाहिजे। परंतु हे मोदी सरकार घाबरलेलं आहे, यांना यांची सत्ता जाते की काय, सरकार पडतं की काय अशी भीती निर्माण झालेली आहे आणि म्हणून ते या अशा पद्धतीने दडपशाही करत आहे असा आमच्या मनामध्ये संशय निर्माण झालेला आहे। खरं म्हणजे गेल्या 20-22 दिवसांपासून सोनम वांगचुक सारखे महत्वाचा एक देशातला गौरव असलेला व्यक्ती जंतर मंतर सारख्या ठिकाणी हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी उपोषणाला बसतो। 20-20 दिवस तो माणूस उपाशी राहतो, परंतु केंद्र सरकारचा कुठला एक साधा प्रतिनिधी ते उपोषण थांबवायला गेला नाही आणि या विद्यार्थ्यांच्या मागण्या ज्या न्याय्य हक्काच्या मागण्या आहेत त्या सोडवायच्या ऐवजी त्यांच्यावरती अमानुष लाठीमार करण्यात आला। आमचे शहराध्यक्ष बबलू खैरेंनी सांगितलं की विद्यार्थिनींना अतिशय सळोकापळो करून सोडून मारणं, त्यांच्या प्रायव्हेट पार्टला या ठिकाणी हे केलं आणि RSS आणि भारतीय जनता पार्टीचे गुंड प्रवृत्तीचे लोक या विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीचार करत होते, मारहाण करत होते आणि अशा वेळेस कुणीही त्या ठिकाणी गेलं नाही आणि एकदम चुकीचा लोकशाहीचा हा संपूर्ण खून या ठिकाणी या सरकारने केला आहे। आम्ही या काँग्रेसच्या वतीनं सर्व या मोदी सरकारचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो। आपण बघत आहोत की दिल्लीतील घटना जी आहे ती निषेधार्ह आहेत आणि तातडीने आता खरं तर राजीनामे हे घेतले पाहिजेत अशी त्यांची मागणी। कॅमेरा मराठी